18 रोजी वर्तमानपत्रात जाहीर केलं होतं की प्रसिद्ध केलं होतं महानगरपालिकेला निदर्शनात आणून दिलं होतं का तुम्ही दावा दाखल करा. त्या एनसीएलटी मध्ये तो 13/3/20 मध्ये जो हे झालेला आहे कोर्टाचा निकाल, तर यांना 7/12/2018 रोजी यांना प्रसिद्ध केला होता. त्यावेळी आमच्या काही मंडळींनी ती माहिती घेतली, ते बोलले आम्हाला माहिती नाहीये. याच्यामध्ये काही अधिकारी मिसळलेले होते आणि एवढा जो भंगार होता, जो स्क्रॅप होता, तेव्हा तो जागेवरती होता. त्यावेळेला मला जो स्क्रॅप काढण्याची परमिशन कोणी दिली यांना? एवढा 1000 करोडचा स्क्रॅप होता, तो 1000 करोडचा स्क्रॅप यांनी काढला. तो कोणी परमिशन दिली यांना? त्या स्क्रॅपने आपला जो उत्पन्न आहे तो मिळाला असता. जप्ती पण केली होती, या ठिकाणी जप्ती पण केली होती. त्या जप्तीची तारीख पण तुम्हाला सांगतो. 20 मार्च 2016 रोजी त्याची जप्ती केली होती महानगरपालिकेने. नंतर ती जप्ती का उठवण्यात आली याचाही मला सवाल आहे प्रशासन अधिकाऱ्यांना. त्या टायमाला पण यांनी जप्ती का उठवली? प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. या सन्माननीय पीठासन अधिकारी 26/2/2021 मध्ये गेले एनसीएलटी मध्ये, बरोबर ना? ऍपलेट ऑथॉरिटी मध्ये एनसीएल मध्ये एवढे दिवस का लागले तुम्हाला जायला? 2021 मध्ये तुम्ही एनसीएलटी मध्ये गेले. आता सध्या त्याच्यावर टॅक्स लावलाय का त्याची माहिती मिळली पाहिजे आपल्याला. त्याबद्दल माहिती भेटली पाहिजे. जे 2 गोडाऊन चालू असतात आणि त्याचे जोरदार ट्रान्सफर चालू आहे, ते आपली एक नुकसान आहे, ती एक लपून आहे माहिती आपली. 2 मोठे गोडाऊन चालू आहेत आणि हे जे आता याच्यावरून एक बोलण्यात येत आहे का हा पूर्ण भ्रष्टाचार आहे, याच्यावर एफआयआर दाखल झालं पाहिजे, त्याच्यावर एसआयटी किंवा सीबीआय नेमलं पाहिजे याच्यावरती. कारण की अधिकारी मला भ्रष्टाचार वाटतं या प्रकरणामध्ये. कारण की 1000 कोटीचा या ठिकाणी स्क्रॅप या ठिकाणी गेलाय आणि ज्या टायमाला जप्ती होती त्या टायमाला लक्ष दिलं नाही. 1000 कोटीचा स्क्रॅप या ठिकाणी गेलेला आहे आणि एनआरसी कंपनी सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे या गोष्टीवर एकदा गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. यामध्ये